पंच म्हणून काम पाहणार आहेत. 2 महाराष्ट्र केसरी, एक 2019चा महाराष्ट्र केसरी आणि एक 2022चा महाराष्ट्र केसरी. बोला. आजची कुस्ती ही झटक्या होती कुस्ती. हो, प्रेक्षकांना या कुस्तीची माहिती द्या, आमच्या ग्रामस्थांना कुस्ती शौकीनांना या कुस्तीची माहिती द्या. बरोबर. कारण ही कुस्ती काही 2 मिनिटात 10 मिनिटात चालणारी नाही. कुस्त्या निकाल लागायला थोडा टाइम लागतो. निकाल 100% बरोबर. झाली तर 5 मिनिटातही होईल, नाहीतर तासभर भी कुस्ती होणार नाही. अशी दोन्ही पोरं आहेत. दोन्ही पैलवान ईर्षीचे तुळशीचे. या सीझनला हीच कुस्ती सगळीकडे चाललंय. हो, डपडेवाले जरा थांबकी. थांबा आता. एक वैशिष्ट्य सांगतो सागर दादा, गणेश भाऊ तुम्ही पंच आहेत म्हणून सांगत नाही, एक विशेष सांगतो प्रेक्षक मंडळी. लांबून फिरतात आवाज. सागर दादा एक विशेष सांगतो, महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर पैलवान कुस्ती मधून एक तर मैदानांकडे वळता स्पर्धात्मक थोडं कमी पडतंय. पण गणेश भाऊ, सागर दादा, भैयासाहेब ही दोन्ही पोरं सलग जशी महाराष्ट्र केसरी झाले तेव्हापासून आतापर्यंत महाराष्ट्र केसरी सिनियर नॅशनल राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कुठली स्पर्धा असो कधी म्हणत नाही की मी खेळणार नाही, मी महाराष्ट्र केसरी आहे. जरा टाळ्या वाजवा त्या दोन्ही पोरांसाठी. हो, आणि अनेक पदक खेचली. परवा अहिल्यानगरला सदगीर पैलवान पराभूत झाले आणि 2 दिवसांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला कांस्य पदक मिळवून दिलं. आणि हा पृथ्वीराज पाटील 92 किलोला वर्ल्ड चॅम्पियन आहे. महाराष्ट्र केसरी पेक्षा जागतिक स्पर्धा महत्वाची. जरा टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी. शाबास शाबास. बोला बोला भैयासाहेब. खाली बटन आहे कॉर्डलेसचं. हा, खरोखर महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा आहे. आता येतोय का? आता येईन. हा, हॅलो हॅलो, येतो. ते कनेक्ट व्हायला 5G असल्यामुळे थोडा बऱ्याच मोबाईल मुळे. बोला की. बोला. हर्षद सदगीर आणि पृथ्वीराज पाटील हा, ही जी कुस्ती मैदानात चालू आहे, बरोबर. हा हर्षद सदगीर ज्या वेळेला आम्ही गुरुवैर्य काकासाहेब पवार यांच्या तालमीमध्ये कुस्ती मल्लविद्येचे धडे गिरवित होतो, हा, त्या टायमाला हा हर्षद सदगीर, गुरुवारचा दिवस होता, सर्व मुलं त्या ठिकाणी हॉलमध्ये झोपलेली होती आणि हा सदगीर पैलवान, धर्मा शिंदे आणि चौगुले पैलवान अशी 3 पैलवान ह्या काकासाहेब पवार ह्या तालमीमध्ये कुस्तीचं प्रशिक्षण घेण्यासाठी आले. नाशिकवरनं हा, प्रशिक्षण घेण्यासाठी आले. त्या दिवशी काकासाहेब पवार असतील, गोविंद तात्या असतील, शरद पवार असतील, कोसाब असतील, हे सर्व वस्ताद मंडळी कुस्त्यांच्या आखाड्यासाठी बाहेरगावी गेले होते. हो, त्या दिवशी हा हर्षद सदगीर जांभूळवाड्यामध्ये 300 रुपये लॉजचं भाडं देऊन त्या ठिकाणी तो लॉजमध्ये त्या ठिकाणी राहिला आणि दुसऱ्या दिवशी काकासाहेब पवारांनी त्यांना परवानगी दिली की तुम्ही सरावासाठी तालमीत या. पोरं सरावासाठी तालमीत आली, परंतु आल्याच्या नंतर न तालमीत 250 चे 300 मल्ल होते, जागा नव्हती. हो, आता ही मुलं राहणार कुठं म्हणून एक असं बंद पडलेलं तळघर होतं. त्या तळघरामध्ये मुलांची तुटलेली भांडी, पेट्या, अनेक रॉ मटेरियल त्या ठिकाणी पेटीमध्ये पडलेलं असायचं त्या तळघरामध्ये. ते तळघर या हर्षद सदगीरनी स्वच्छ केलं. त्या टायमाला मी त्याच्यासोबत तिथं होतो. त्याचे लॉजचे 300 रुपये त्याला त्या ATMनी काढायला गेला तर ते ATM सुद्धा चालत नव्हतं. आमच्यातल्याच एका सहकार्याने 300 रुपये लॉजचं त्याला त्या ठिकाणी दिलं आणि हा हर्षद सदगीरनी त्या काकासाहेब पवारांच्या तालमीला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली. त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. शाबास. हो, तसा मूळचा तो नगर जिल्ह्यातला, अकोला तालुक्यातला. महाराष्ट्र केसरी झाल्याच्या नंतर नाशिक जिल्ह्याला पहिली महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली म्हणून नाशिककरांनी त्याला ब्रँड अँबॅसिडर गाडी दिली, ब्रँड अँबॅसिडर गाडी. वाह. आणि मित्र परिवाराने इनोवा क्रिस्टा गाडी दिली आणि आता नाशिक महानगरपालिकेने 1 कोटी रुपयाचा फंड त्या ठिकाणी या हर्षद सदगीरला तालीम उभारण्यासाठी नाशिकला दिलेला आहे. त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. हे कसब, हे कौतुक या लाल मातीचं आहे, या कुस्तीचं आहे.
खरोखर आतापर्यंत घरात पैलवान सांभाळणं, घराण्याची प्रतिष्ठा, गावचं वैभव म्हणून पैलवान सांभाळला जात होता. पण इथून पुढच्या काळात आयुष्याचं भविष्य घडवायचं असेल तर कुस्तीकडे पाहिलं तर काही वावगं ठरणार नाही. खरोखर कुस्तीच्या कथाने व्यथा काय आहेत, धैर्यशील भैयांनी आताच सांगितल्या. पैलवान हा गरिबाघरीच होतो, पैलवान हा गरिबाघरीच घडतो, हा एक इतिहास आहे. आतापर्यंत जेवढे पैलवान घडले हे गरिबीतनच पुढे आले, हा एक इतिहास आहे. आणि समोर जो लढतोय पृथ्वीराज, तो कोल्हापूर जिल्ह्यातला आहे. कुस्ती पंढरी म्हणलं जात होतं कोल्हापूर जिल्ह्याला, पण 22 वर्ष गदा नव्हती. 2000 ला कोल्हापूर जिल्ह्याला गदा विनोद चौगुले पैलवानने मिळवून दिली होती. नंतर 2022 ला या पृथ्वीराजने मिळवून दिली. 22 वर्षानंतर महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापूरला मिळवून देणारा पृथ्वीराज, ज्योतिबाच्या पायथ्याला पन्हाळा तालुक्यात देवठाणी नावाचं गाव आहे त्याचं. अशी कुस्ती, 2 महाराष्ट्र केसरींची कुस्ती आज मुंडव्याच्या या ऐतिहासिक मैदानामध्ये पार पडते. दोन्ही पैलवान अतिशय चांगले आहेत. आमचे गरुड भाऊ पंच आहेत त्या कुस्तीसाठी. हो सर, बोला. आता पृथ्वीराज आमच्याकडे घोरपडीत येस आहे ला. 2 मिनिटं. हा बोला. ASI ला आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूट आहे इथं घोरपडीला, तिथं सराव करतो. बेळगावचा तसा तो भरती आहे, पण मिलिटरीनं त्याला संधी दिली पुण्यामध्ये सराव कर, आणि आता इथं शेजारच्या गावात सरावाला आहे. त्याच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. शेजारच्या गावात नाही, गाव तुमच्याच गावामध्ये घोरपडी, आमच्याच गावात आहे. घोरपडी नाही, मुंडव्यातच आहे. आणि वा वा. घोरपडी इथं सराव करणारा हा पृथ्वीराज. बोला की, बोला की. हो, जगत जेता गामा, बरोबर. गामाचं चरित्र सांगतोय. आजही एक पैलवान दुसऱ्या पैलवानला तालमीत म्हणतो काय गामा लागून गेला काय. हा, मग गामा किती मोठा पैलवान होता हे सांगतो. गामा पैलवान जगत जेते झाले, पण उंचीत भरत नाही म्हणून गामाला भाग घेऊ दिला जात नव्हता. पृथ्वीराज पाटलावर आठवण आली. हा, मग गामाच्या वस्तादनं जाहीर केलं, माझ्या पट्ट्यापुढं कोण टिकला तरी $10,000. पहिल्या दिवशी 10 लढले, 10च्या 10 ठोकून काढले. दुसऱ्या दिवशी 12 लढले, 12च्या 12 लोळागोळा केले, आणि जनतेत आवाज उठला, भारताच्या गामाला भाग घेऊ दिलाच पाहिजे. गामा पैलवाने भाग घेतला. जिस्को बरोबर फायनलला कुस्ती आली होती. जिस्को हा प्रख्यात वकील होता, समुद्रात पोहायचा व्यायाम करायचा, पण त्याच्या मनाला ती गोष्ट लागली. तो पुन्हा तयारी करून भारतात आला आणि पुन्हा पतिळाला कुस्ती लागली. पुन्हाही 42 सेकंदात आकडी डावती आसमान दाखवलं. जगत जेत्या गामाने जिस्कोला. भारताची फाळणी झाली. गामा जातीने मुस्लिम होते. गामा पाकिस्तानात राहायला गेले. एक जाती दंगल उसळली होती पाकिस्तानमध्ये. हिंदूला बाहेर काढा म्हणत होते. गामा पैलवान धर्मनिरपेक्ष होते, कृष्ण भक्त होते गामा पैलवान. गामा छातीचा कोट करून उभा राहिले आणि सांगितलं, माझ्या देहाच्या अगोदर खांडोळी करा, नंतर हिंदूकडे जावा. जमाव शांत झाला आणि निघून गेला. म्हातारपणी गामा पैलवानला अर्धांगवायू झाला, पॅरलेस. या भोवतलावरती कुणाचा हात धरायची ताकद नव्हती. त्या हातानं अंगावर बसलेली माशी सुद्धा मारता येईना गेली, अशी परिस्थिती झाली. म्हातारपणी मदत कोणी केली? ना भारत सरकारने ना पाकिस्तान सरकारने मदत केली, जिस्को पैलवानने. सांगण्याचं तात्पर्य आणि सांगण्याचा उद्देश एवढाच, कुस्ती म्हणजे काही जन्मानोजन्मीचं वैर नाही. कुस्ती खेळ आहे आणि ते सगळं खेळाडू त्याने स्वीकारायचं असतं. कुस्तीच्या आणि पैलवानाच्या कथाने व्यथा फार वाईट आहेत. जगत जेता गामाला दत्त घेतलं होतं पतियाळाचे महाराज यांनी. कथा थोडी मागं नेतो. 1910 साली जगत जेता स्पर्धा भरली होती. ती जॉन मूल रेसलिंग फेडरेशन नावाची लंडनची संस्था आहे. गायकवाड साहेब, इतिहास जरा उघडून बघा. त्यावेळेस 2 संघ झाले होते. इंग्रजांनी जाणीवपूर्वक आपल्यामध्ये धर्मामध्ये जी फूट पाडली, 1910 ला ज्यावेळेस ते मतदारसंघ निर्माण झाले होते, त्याच्यामध्ये हिंदूंचा एक संघ सहभागी झाला होता आणि एक मुस्लिमांचा झाला होता. परदेशी नावाचे फार मोठे पैलवान त्यावेळेस हिंदूंच्या संघातून होते आणि गामा पैलवान मुस्लिमांच्या संघटनेतून होते. पुढे जाऊन 10 डिसेंबर 1910 ला गणेश भाऊ
जगत जेता गामा आणि स्टॅलिन झेबिस्को अशी कुस्ती आली होती. तर त्या कुस्तीमध्ये सायंकाळचे 4-4:30 वाजता ती कुस्ती लागली होती. इतिहासामध्ये अशी नोंद आहे, अंधार पडायला लागला त्यावेळेस विजेचा शोध लागला नव्हता. आनंदवादानं झिस्को खाली जाऊन बसले. गामा पैलवाननी कब्जा घेतला पण झिस्को पैलवान काही करून देत नव्हते आणि त्यामुळे ती कुस्ती अंधार पडल्यामुळे थांबली. पुढे 8 दिवसांनी वार होता. शनिवार तारीख होती 17 डिसेंबर 1910 आणि त्यावेळेस कुस्ती घ्यायचं जाहीर झालं. गामा पैलवान ठरल्याप्रमाणे आखाड्यावरती हजर झाले. संध्याकाळ होत आली होती. स्टॅलिनचे झेबिस्को पैलवान आले नाहीत आणि त्यावेळेस जनतेनं आणि तिथल्या जॉनमूल रेसलिंग फेडरेशननं निर्णय घेतला, गामा पैलवानांना जगत जेता कुस्ती स्पर्धेचा बेल्ट देण्यात यावा आणि गामा जगत जेता झाले. बरोबर 17 वर्षानंतर पुढं 10 सप्टेंबर 1927 साली बडोदाच्या मुक्कामी पतियाळा मुक्कामी कुस्ती लागली जगत जेता गामा आणि स्टॅलिन झेबिस्को. त्या कुस्तीमध्ये कुस्तीला काही तास अवधी असताना गणेश भाऊ गामांसाठी एक सूचना केली बडोद्याच्या नरेश यांना स्टॅलिनच्या झेबिस्कोनं. पहिली अट सांगितली, गामा मला मारणार नाही, आपल्याकडे कसोटा लागतो तो मानव लागतो, तो तसा गामा मारणार नाही. दुसरा, ऐन टायमाला मी कुस्ती थोड म्हणलं की सोडायचं आणि तिसरी होती चडी धरायची नाही. आणि या 3 अटी बडोद्या पतियाळाच्या महाराजांनी ते मान्य केल्या आणि गामांना तशी सूचना केली. कुस्तीच्या अगोदर अशा अटी सांगितल्यानंतर गामा म्हणाले, लोखंडाचे चणे खाल्ल्यासारखं असं सगळं मान्य करणं. गामा ठेंगणे होते, हातामध्ये मर्दुमकी आणि पुरुषार्थ होता, पण अशा अटी राजाने दिल्या, ज्याने आपल्याला दत्तक घेतलं त्याला दिल्या आणि मग खऱ्या अर्थानं पुढे गामाने होय भरला आणि जे 42 सेकंदामध्ये आकडीवरती गामाने मारलं. तारीख होती 10 सप्टेंबर 1927. आकडीवरती पोलंडच्या स्टॅलिन झेबिस्कोला मारलं आणि हात वरती केला, जग में कोई भी लढो असे जगत जेता गामा. धन्यवाद. आणि कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे त्याबद्दल गोकुळ वस्ताद तालमीचे एकेकाचे सुप्रसिद्ध पैलवान रुस्तुमइंद हरिचंद्र बिराजदार मामांचे पटशिष्य गणेश नाना लोणकर यांच्या मनाला आनंद वाटून मी कुस्ती निवेदक युवराज केचे आणि माझे सहकारी हंगेश्वर दायगुडे सर आमच्या दोघांसाठी 1,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. कुस्तीची कॉमेंट्री आणि धैर्यशील भैया गायकवाड यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे त्याबद्दल मी युवराज केचे आणि आमचे सहकारी हंगेश्वर दायगुडे सर दोघांना 2,000 रुपयाचं बक्षीस. कुस्तीची कॉमेंट्री आणि इतर खेळाची कॉमेंट्री यात फरक आहे. कुस्तीची कॉमेंट्री वस्तुस्थिती समोर काय चालू आहे योग्य टायमिंगला आठवावं लागतं, त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं हे वटवावं लागतं, काय अंगलोट आलं तर मिटवावं लागतं. बोलणारा एकटा असतो, ऐकणारे ऑडिटर असतात. शब्द ही शस्त्र आहे, प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलावा लागतो. काना मात्रा वेलांटी उकार आलेल्यापैकी कोण मुक्क नाही, सगळ्याला बोलता येतं पण त्या बोलण्यात काही दर्द असावा लागतो, दम असावा लागतो. कुस्तीची इतंभूत माहिती असावी लागते. म्हणून इतर खेळाची कॉमेंट्री आणि कुस्तीची कॉमेंट्री यात फरक आहे. या महाराष्ट्रामध्ये कुस्तीच्या कॉमेंट्रीचा वसानी वारसा घालून दिला ते बापूसाहेब राडे सरांनी. त्यांची विचारधारणा पुढे आणली, कुस्तीच्या कॉमेंट्रीला वलय निर्माण केली ते शंकरांना पुजेर यांनी आणि त्यांच्या पुढे अनेक निवेदक या महाराष्ट्रामध्ये झाले. कुस्ती कॉमेंट्रीच्या माध्यमातून डाव आणि प्रतिडाव सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले. म्हणून आमच्या वाणीचं कौतुक करून आज या ठिकाणी गणेश नानाने आणि धैर्यशील भैयांनी या ठिकाणी कॉमेंट्रीसाठी बक्षीस दिलेलं आहे आणि प्रशस्त असं ग्राउंड आज या ठिकाणी तयार केलेलं आहे. संदीप दादा कोंद्रे यांचंही फार मोठं योगदान आहे. धन्यवाद दादा. कुणी तनानी, कुणी धनानी, कुणी मनानी, कुणी कायनी, कुणी वाचेनी सडळ हाताने मदत केलेली आहे. म्हणून आज हे अशक्य ते शक्य झालेलं आहे. खरोखर मुंडवा ग्रामस्थांना मगाशीच मी सांगितलं, मी गेले 6 वर्ष झालं येतोय. प्रत्येक वर्षी नावजिक आणि नावलौकिक पैलवानाच्या कुस्त्या. मगाशी सांगितलं इथं माऊली जमदाडे गेले 4 वर्ष कुस्ती करतोय, एकही वर्ष पैसे मागितले नाहीत. अहो मागणारच कसं, त्याच्या अपेक्षापेक्षा तुम्ही जास्त देताय म्हणल्यावर मागून काय घ्यायचं. हा, मुंडवा ग्रामस्थांनी द्यावं, पैलवानांनी घ्यावं. शिवसंकेत प्रतिष्ठान बापूसाहेब गायकवाड यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 1,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद बापूसाहेब. धन्यवाद. कुस्तीवरती प्रेम करणारी ही मंडळी हो
एक पूर्वीच्या काळी नाना मोहनाना हांडे मास्तर म्हणून पुण्यामध्ये होते बापूसाहेब राडेंच्या बरोबरीनं नरारी अण्णा चोरगे आणि महाराष्ट्र केसरी हिरामन बनकरांच्या कुस्तीची कॉमेंट्री भैयासाहेब शिवाजी स्टेडियमला हांडे मास्तरांनी केली होती. हे पहा दत्तात्रय हनुमंत एक मिनिट दत्तात्रय हनुमंत चव्हाण कुरडू वस्ताद अण्णासाहेब ढाणे यांचे भाचे हे ऑनलाईन मैदान पाहतायत. त्यांच्या मनाला आनंद वाटून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी दत्तात्रय हनुमंत चव्हाण यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचबरोबर निवेदक शिवम डोंबे यांच्याकडूनही 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. शबास हर्षवर्धन आणि तेजस भैया संदीप दादा कोंद्रे यांच्याकडून आम्हा दोन्ही कुस्ती निवेदकांसाठी 5000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. संदीप दादांकडून मनापासून धन्यवाद. मगाशी भैयांनी सदगीर पैलवानचा इतिहास सांगितला. उच्चापुरा हर्षवर्धन सदगीर पैलवान. बरीच जण इथं शिकलेली मंडळी जरा कान माझ्याकडे द्या. त्याचे वडील शिक्षक आहे. शिक्षक सांगतोय शिक्षकाचा पोरगा महाराष्ट्र केसरी होऊ शकतो हे दाखवणारे सदगीर पैलवान आहे. उमेश तापरे यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद. कॅमेरावाल्याकडे द्या. आणि ग्रामस्थ मंडळी ज्येष्ठ मंडळी गावची त्यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 1000 रुपये आम्हा दोघांसाठी आलेला आहे. धन्यवाद. कोंबाळणे नावाचं गाव आहे. जरा कधी गेले तर बघा मॅपवरती. गणेश दादा मी गेल्या वर्षी ते मैदान केलं. अर्धा तास फिरत होतो डोंगरामध्ये. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्यायला तांब्यावर पाणी 10 किलोमीटर वरती सापडत नाही. पूर्ण डोंगरात आहे. सह्याद्रीच्या कुशीमध्ये राहीबाई पोपरे नाव ऐकलंय का? बीज माता 2019 ला त्या गावानं किती घर आहेत? 100 घर आहेत. गणेश दादा पद्मश्री अवॉर्ड मिळाला राहीबाई पोपरेंना आणि या पोरानं कीर्ती कळस घातला महाराष्ट्र केसरीना. शिवछत्रपती पुरस्कार आणि पद्मश्री. उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी प्रल्हाद भाऊ जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद प्रल्हाद भाऊ जाधव. रवींद्र कांबळे यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद रवींद्र कांबळे साहेब. तुमचा आभारी आहे. अटी तटीची कुस्ती चालू आहे. नंबर 1 ची कुस्ती चालू आहे. 2 महाराष्ट्र केसरी आमने सामने लढाई लागलेली आहे. पैलवान हर्षवर्धन सदगीर विरुद्ध पैलवान पृथ्वीराज पाटील. खरोखर दोन्ही पैलवान गरीबा घरचे आहेत. हर्षवर्धन सदगीर एका पृथ्वीराज पाटील पोरगा. हा आणि तो पृथ्वीराज एका शेतकऱ्याचा पोरगा. त्याचे आजोबा पैलवान, चुलते पैलवान, वडील पैलवान. याचा चुलता संग्राम पाटील उपमहाराष्ट्र केसरी. बरोबर. देवठाण्याचा पैलवान आहे. कोल्हापूरला कुस्ती पंढरी म्हणलं जातं. पण 22 वर्ष गदा नव्हती महाराष्ट्र केसरीची. ती 2022 ला सातारच्या अधिवेशन मधनं गदा नेली. सातारा म्हणल्यानंतर आठवण आली पैलवान खाशाबा जाधव यांची. 23 जुलै 1952 हेल्सिंग ऑलिम्पिक मध्ये या भारत देशाला पदक मिळवून दिलं. भारत देशाचा तिरंगा झेंडा उंचावरती गेला. सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यात गोळेश्वर नावाचं गाव आणि खाशाबा जाधव पैलवानाचं नाव. भैयासाहेब बोला. हा जो पृथ्वीराज पाटील मैदानामध्ये लढत आहे शेवटच्या कुस्तीला, जवळ मुलगा महाराष्ट्र केसरी होत नाही तवर वडिलांनी काम धंदा सोडून सर्व म्हणलं संसार सोडून त्यांचा संसार एकच, मुलगा महाराष्ट्र केसरी करायचा. ओ अरे बापरे, हर्षवर्धन सदगीर काका पवारचा पट्टा, गोविंद तात्या पवार यांचा पट्टा वरती लागेल. हर्षवर्धन विजय झाला संपलेल्या कुस्तीत. हो 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 हो. एक 2 मिनिटं डीजे थांबवा. हो डीजे 2 मिनिटं थांबवा. हे पहा, अतिशय शांततेत कुस्ती मैदान पार पडल्याबद्दल तमाम पैलवान मित्र, वस्ताद मंडळी, कुस्तीगीर आणि